श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम भागात साती आसरा या देवतांची पूजा केली जाते. त्यांचं स्थान हे नदी, विहिरी किंवा पाणवठ्याच्या जागी असतं. तसंच या साती आसऱ्यांची देवाऱ्यामध्ये मूर्तीचीही स्थापना करून पूजा केली जाते. पण यासाठी आसरा म्हणजे कोण, त्यांची पूजा का केली जाते, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. साती आसराची कथा ऐकणार आहोत. इंद्र दरबारामध्ये इंद्राची सेवा करणाऱ्या, नृत्य गायन करून देवांचे मनोरंजन करणाऱ्या 7 अप्सरा होत्या. या 7 अप्सरांना नृत्य गायनासाठी साथ देणारा एक वादक होता. एकदा इंद्रदेवाने इंद्रसभेमध्ये देवलोकांना संमोहित करण्याची जबाबदारी या 7 अप्सरा व वादकावर सोपवली. ठरल्याप्रमाणे इंद्रसभेमध्ये नृत्य गायन सुरू असताना वादकाच्या मनात नृत्य करणाऱ्या एका अप्सरेविषयी वासना निर्माण झाली. त्याचवेळी नृत्य करणारी अप्सराही त्या वादकाकडे आकर्षित झाली. दोघे एकमेकांकडे बघत बघत नृत्यवादन विसरून गेले. त्यांचे भान हरपून गेले. सारे देव सभा त्या वादकाकडे व अप्सराकडे पाहू लागली व कुजबूज करू लागली. त्या वादकाच्या व अप्सरेच्या कानावर कुजबूज ऐकू येताच ते भानावर आले. वादकाने तबला वाजवण्यासाठी तबल्यावर थाप मारली तर तबला फुटून गेला. अप्सरेने ठेका धरण्यासाठी पाय आपटला तर चाल तुटून गेली. भर इंद्रसभेमध्ये इंद्रदेवाचे हसे झाले. इंद्रदेवताची देवतांना संमोहित करण्याची योजना निष्फळ झाली. देवसभा उठून गेली. इंद्राला राग अनावर झाला. त्याने 7 अप्सरांना नरककुंडामध्ये जन्म घ्याल असा शाप दिला. तर त्या वादकाला हत्तीच्या शेणात किडा होऊन पडशील असा शाप दिला. ते सर्वजण पश्चातापाने इंद्रदेवाची क्षमायाचना मागू लागले. दिलेल्या शापाला उपशाप मागू लागले. तेव्हा इंद्रदेवाने 12 वर्षे शाप भोगल्यानंतर पृथ्वीतलावर बिनपापी मनुष्य रूपात जन्म घ्याल असा उपशाप दिला. ते सर्वजण शाप भोगू लागले. बघता बघता 12 वर्षाचा काळ संपत आला. एका गावात एक महादेवाचा नसीम भक्त राहत होता. तो आता म्हातारा झाला होता, पण त्याला मूलबाळ नव्हते. महादेवाच्या भक्तीचे फळ म्हणून 12 वर्ष शाप भोगून त्या 7 अप्सरा महादेवाच्या भक्ताघरी जन्मल्या. एका मागोमाग एक अशा दरवर्षी 7 जणींनी म्हातारी झालेल्या महादेवाच्या भक्ताच्या बायकोच्या पोटी बिनपापी म्हणून रूपात जन्म घेतला. या 7 जणी आता दिवसा मासाने वाढू लागल्या. तेव्हा त्या महादेवाच्या भक्ताला या 7 मुलींच्या लग्नाची काळजी वाटू लागली. लग्नाच्या स्थळाची शोधाशोध करत तो महादेवाचा भक्त रत्नागिरीच्या गाव पाटलाच्या वाड्यात आला. त्यांनी पाटलाला सारी हकीकत सांगितली. महादेवाच्या कृपेने म्हातारपणात 7 मुलींचा बाप झाल्याचे सांगितले. रत्नागिरीचा पाटील देव माणूस होता. त्यालाही 7 मुले होती. त्यांनी आपल्या 7 मुलांची लग्न महादेवाच्या भक्ताच्या 7 मुलींशी लावण्याचे वचन दिलं. लग्न सोहळा धूमधडाक्यात पार पडला. थोरली सून 7 वर्षाची तर सर्वात धाकटी सून 7 महिन्यांची अशा 7 सुना पाटलाच्या घरी नांदू लागल्या. त्याच पाटलाच्या वाड्यात एक विधवा धनगरीण चाकरीला होती. पाटलाने त्या धनगरीचे लग्न लावून दिले होते, पण दुर्दैवाने लग्नाच्या मांडवातच त्या धनगरणीचा नवरा मेला होता. विधवा बाईचं जीणं म्हणजे नरकच जुनू, म्हणून ती विधवा धनगरीण पाटलाला भावाप्रमाणे मानून, पाटलाला बाहू मानून पडेल ते काम करून पाटलाच्या आसऱ्याला जनावरांच्या गोट्यात राहत होती. हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेल्या वादकाला इंद्राने एकदा विधवा धनगरींच्या पोटी पिण्याच्या पानातून सोडले. त्या विधवा धनगरीला आता दिवस गेले. पोट वाढू लागले. हा म्हणता गावभर चर्चा सुरू झाली. गावाने पाटलावर संशय घेतला. पाटलाची नियत बदलली असा सारा गाव बोलू लागला. गावच्या पंचांनी पाटलाला दोषी ठरवून दिवसभर वाड्याचा दरवाजा बंद ठेवायचा.
व काही काम असल्यास फक्त रात्रीच गावात फिरायचे अशी शिक्षा दिली. देव माणूस पाटलावर खोटा आळाला. 9 महिने पूर्ण झाल्यावर विधवा धनगरीने बिनपापी बाळाला गोठ्यात जन्म दिला. जन्म घेताच ते बाळ पाटलाला बोलावू लागले. पाटलाने जनावरांच्या गोठ्यात जन्म घेतलेल्या त्या बाळाला घरी आणले. नक्कीच हा कोणीतरी देवाचा अवतार असणार, म्हणूनच माझ्या घरी जन्माला आला असणार अशी पाटलाची खात्री झाली. ते बाळ जास्तीत जास्त वेळ झोपून असायचे, म्हणून पाटलाने त्याचे नामकरण आळसावधूत असे केले. इकडे कैलासावर एकदा देवी पार्वती व देवी गंगेचे भांडण झाले. सवती मच्छर सुरू झाला. तेव्हा देवर्षी नारदाने महादेवाला जिंकण्यासाठी पृथ्वीवर दुष्काळ पाड, माणसांचा जनावरांचा पाण्याविना जीव व्याकुळ कर, तेव्हा महादेव तुझा हट्ट पुरा करतील अशी कळ लावली. इकडे पाटला घरी 7 अप्सरा व तो वादक सुखात राहत होते. पण नारदाने इथेही कळ लावली. इंद्राला जाऊन ही बातमी सांगितली. इंद्रांनी त्या 7 अप्सरा व वादकाला शाप जरी दिला असला तरी इंद्राचा राग अजून शांत झाला नव्हता. देवी गंगेला इंद्राने पाटलाच्या 7 सुनांना आपल्या कैदेत ठेवावी अशी विनंती केली. देवी गंगेने इंद्राच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर दुष्काळ पाडला. पृथ्वीवरचा प्रत्येक जीव पाण्यासाठी व्याकुळ झाला. पाटलाच्या गावेबाहेरून एक नदी वाहत होती. त्या नदीच्या पात्रात एक डोह होता. त्याला रांजण डोह म्हणायचे. त्या रांजण डोहात थोडे पाणी होते. रात्रीच्या वेळी पाटील त्या डोहातून पाणी आणण्यासाठी जात होता. एके रात्री पाटील त्या रांजण डोहातून पाणी आणण्यासाठी गेला. तेव्हा त्या डोहात गंगा उतरली. तिनं पाटलाला सांगितलं की गावावरचे दुष्काळ हटवायचा असेल तर तुझ्या 7 सुनांना डोहाचं पाणी पुजायला पाठव. गावानं पाटलाची वाईट वागलं असलं तरी पाटील गावाचं कल्याणच करू इच्छित होता. त्याने गंगेला शब्द दिला. घरी जाऊन पाटलाने आपल्या 7ही सुनांना बोलावून घेतले व रांजण डोहावर घडलेली हकीकत सांगितली. पाटलाच्या सुना देखील पाटलाचा शब्द मोडणार नव्हत्या. त्यांनी होकार दिला. 7 सुहासिनी चांगल्या साड्या नेसून, दागिने घालून, सोबत पूजेचे सामान घेऊन तयार झाल्या. आळसावधूताने गाडीला बैल जुंपले आणि ते सारे बैलगाडीत बसून रांजण डोहाला गेले. आळसावधूत नदीच्या डोहाकडे कडेला उभा राहिला आणि 7 जणी डोहात उतरल्या. त्या डोहातल्या पाण्याची पूजा करू लागल्या. तोच त्या डोहाचं पाणी वाढू लागलं. बघता बघता रांजण डोह पाण्याने भरून वाहू लागला. त्या 7 सुवासिनी डोहात गडप झाल्या. इंद्राच्या म्हणण्याप्रमाणे गंगेने त्या 7 जणींना एका महालात कोंडून ठेवलं. डोहाचं पाणी वाढलेलं बघून आळसावधूताने डोहात उडी मारली. तो डोहाच्या तळाशी गेला. तेव्हा तिथे त्या 7 जणी कुलपात सापडल्या. आळसावधूताने कुलूप तोडलं आणि 7 जणांना घेऊन तो डोहाच्या वर आला. त्या 7 सुहासिनी आणि आळसावधूत वाड्यावर परत आले. पण गंगेला राग अनावर झाला. सोसाट्याचा वारा सुटला. विजा कडाडू लागल्या. मुसळधार पाऊस सुरू झाला. नदीला महापूर आला. गावातली लोक सैरभैर झाली. नदी गावात घुसली. पाटलाच्या वाड्याला पाणी लागलं. सारा गाव बघत होता. त्या 7 जणींना कळून चुकलं की गंगा आपल्याला घेऊन गेल्याशिवाय शांत व्हायची नाही. त्या 7 जणीने सासू सासऱ्यांचा, नवऱ्याचा निरोप घेतला. आळसावधूत सोबतीला आला. तू नेशील तिथे आम्ही येऊ, आम्हाला घेऊन चल असे गंगेला म्हणाल्या. त्या 7 जणी उभ्या होत्या त्या ठिकाणी 7 मूर्त्या उभ्या राहिल्या. त्या 7 जणी आणि आळसावधूत गंगेत उतरले. बघता बघता पाण्यात गडप झाले. नदीचे पाणी ओसरू लागलं. नदीचे पाणी नदीच्या पात्रात गेलं. साऱ्या गावाला पाटलाचं मोठेपण कळालं. देवी गंगा व इंद्रदेव त्या 7 जणींना व आळसावधूताला घेऊन कैलासावर महादेवासमोर आले. गंगेने महादेवाला विचारलं, यांचा ताबा तुम्ही घेता की आमचं काही आम्ही बरं वाईट करू? तेव्हा महादेव इंद्रदेवाला म्हणाले, तुझ्या दरबारातल्या या 7 अप्सरांनी तुझी इमानी इतवारी सेवा केली आहे. त्यांच्याकडून चूक झाली असली तरी त्यांना इंद्रसभेत देवांना संमोहित करायला तूच सांगितलं. समस्त देवघराच्या पत्नींनी वासनेचा गोळा त्यांच्यावर फेकला म्हणून सारा प्रकार घडला. तुझ्या चुकीची शिक्षा त्यांना का देतोस? महादेवाच्या बोलण्याने इंद्रदेव खजील झाले. इंद्रदेवाला आपली चूक कळाली. त्याने महादेवाची क्षमा मागितली.
तेव्हा इंद्रदेव म्हणाले, या 7 जणींनी लोकांच्या कल्याणासाठी आपला जीव पणाला लावला. म्हणून कलियुगात या 7 अप्सरा साती आसरा नावाने ओळखल्या जातील. हा आळसावा दूत त्यांचा पाठीराखा बंधू म्हणून राहील. कलियुगी भूमितलावर तुम्हाला देव म्हणून पूजलं जाईल. भूमितलावर जिथं गंगा आहे, म्हणजे जिथं जिथे पाण्याचं ठिकाण आहे, तिथे तिथे तुमचं 7 जणींचं वास्तव्य राहील. आणि पाणवट्याच्या काठावर तुमचा पाठीराखा बंधू आळसावा दूत राहील. तुम्ही अजून कुमारिका आहात, पण लग्न झाल्यामुळे सुहासिनी देखील आहात. म्हणून तुम्हाला कुमारिकांचा व सुहासिनींचा दुहेरी मान मिळेल. सुहासिनी तुमची पूजा करतील, त्यांच्या नवसाला तुम्ही पावाल, त्यांच्या संसारात सुख समाधान द्याल, असा इंद्राने त्यांना वर दिला. भगवान महादेवाने देखील तथास्तु म्हणून या साती आसरांना व 8व्या अळसावदूताला आपल्या शेजारी स्थान दिले. अशा प्रकारे साती आसरा कलियुगी देवता झाल्या. अशा या 7 जणी साती आसरा सर्वांचे कल्याण करत आहेत. ह्या नेहमी पाण्याच्या आसपास, पाण्याच्या आतमध्ये राहतात. या एक प्रकारच्या गौण देवता असून कोणालाही त्रास देत नाहीत. पण कोणीही भक्षण किंवा अपेय पान करत असेल तर त्यांना धडा शिकवतात. पानवट्याखाटी बसून दारू वगैरे पिणाऱ्यांना किंवा काही वाईट उद्देशाने फिरणाऱ्यांना त्या त्रास देऊ शकतात. कधीकधी कोणाकोणाला अचानक दिसू शकतात, पण लगेच अदृश्य होतात. आसरा हा अप्सरा शब्दाचा अपभ्रंश आहे. यांना मावल्या देखील म्हटलं जातं. या पानवट्याजवळच राहतात. त्या पानवट्याजवळ म्हसोबाचे ठाण असते. काही जण त्याला गवळी बाबा असेही म्हणतात. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.